दत्तगुरूंविषयी आहे. त्याच्यामध्ये सगळंच येतं, ब्रह्मा विष्णू महेश. आणि ते स्वतः तर काय म्हणतात, त्यांचा वावर जो आहे, आपण त्यांचं नीट वाचलं तर ते सकाळी हिमालयात असतात, दुपारी गिरनारमध्ये असतात, संध्याकाळी कुठे असतात. तर तो जो काय त्यांचा वावर आहे आणि त्यांची म्हणजे दत्तगुरूंविषयी मला फार आकर्षण आहे. आणि मी कधी, कारण की ती तिन्ही देव आहेत ना, ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यामुळे अं, मला असं वाटतं की मी काही अशी खूप आतून असं ते उपास तापास असं करणारी. मी कधीतरी एकदा उपास सुरू केले होते, तेव्हा मी माझ्या वडिलांना सहज म्हणाले की का मला असं वाटतंय की गुरुवार करावेत. तर ते म्हणाले, दत्तात्रय, तुझ्या आजोबांचं नाव दत्तात्रय, आपल्या घरात दत्ताचं केवढं होतं. आणि नंतर आमचा वाडा, गोखले वाडा जेव्हा पाडण्यात आला, तर आम्ही तिथे स्वयंभू दत्तगुरू होते. म्हणजे आता त्या बिल्डरने रिलोकेट केलं असेल तर माहिती नाही. आम्ही त्याला रिक्वेस्ट केली होती, कारण तिथे उंबराचं झाड होतं आणि एक स्वयंभू दत्तगुरू. तर पूर्ण सदाशिव शुक्रवार पेठ तिथे दत्त जयंतीला आपणहून यायची. आणि येता जाता सगळ्या पेठांमधलं कोणी दत्ताच्या दर्शनाला यायचं. फार सुंदर मूर्ती होती. कोणी आपणहूनच त्याला एक चांदीचा मुकुट पण केलेला होता, कोणी मागितला नव्हता. पण तर ते माझ्या आयुष्यात होते. आणि तो वाडा पडला त्या दिवशी मी मुंबईला परत आले, आणि संध्याकाळी मी एका मार्केटमध्ये चालत असताना खूप मूर्त्यांचं असं दुकान होतं. तर मी सहज जाताना माझं लक्ष गेलं, तर एवढ्या सगळ्यातून एक छोटी दत्ताची मूर्ती मला माझ्याकडे बघत होती असं वाटलं मला. मी पुन्हा मागे आले, मी ती मूर्ती घेतली घरी, संध्याकाळी दिवा वगैरे लावून त्याला आधी त्याची पूजा केली आणि ठेवलं देवघरात. तो गुरुवार होता आणि संध्याकाळी 6 वाजलेले होते. तर मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं, तर ते म्हणाले की तिकडून ते निघाले आणि ते म्हणाले की मी तुझ्याकडे येतो. तर पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी काही उपवास वगैरे करणार नाही, पण तुम्ही 3घे जण आहात ना, तर माझ्या आयुष्यामध्ये आसपास असणारे 3 जण कोणीही, ज्यांचं जीवन सुकर करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे शक्यतो आपली मदतनीस असते, किंवा माझ्या शेतावरचं घर आहे, तिथे पण एक जण आहे मदतनीस, माझ्याकडे एक जण कामाला येतात. तर या तिघांचं मी माझ्याकडून जितकं भलं करता येईल तेवढं करेन, असं मी सांगितलेलं आहे. आणि मी गंमत सांगते की मी कुठेही रस्त्याने जाताना मला, आपल्याला काही पटकन दिसतं ना, तर मला दत्ताचं मंदिर दिसतं, मिसच होत नाही. छोटं असतं, मोठं असतं, खाली असतं, वर असतं, तर ते कधीही मला दिसतंच ते दत्ताचं मंदिर. तर मला असं वाटतं की मी ते काय असं खूप त्याचे व्रत वैकल्य नाही करत, पण मी ती श्रद्धा ठेवते की आणि ते माझ्या पाठीशी आहेत आणि मला ते दिसत आहेत.